देश घडवणं ही सरकारची जबाबदारी नसते, नागरिकांची असते. लोकशाहीत सत्ता निवडून दिली जाते, पण तिच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी ही जनतेचीच असते. देशभक्तीचा खरा अर्थ फक्त घोषणा नाही, आपल्या वाट्याचं काम प्रामाणिकपणे करणं हा आहे. तिरंग्याला सलाम करणं सोपं आहे, पण तिरंग्याच्या मूल्यांशी प्रामाणिक राहणं कठीण आहे. सरकारकडून हिशेब मागताना आपण स्वतःच्या कर्तव्याचाही हिशोब दिला पाहिजे. स्वातंत्र्य सैनिकांनी देश आपल्या हाती सोपवला, आपण तो पुढच्या पिढीसाठी कसा सोपवणार आहोत? 80 वर्षांचं स्वातंत्र्य, स्वप्नातील भारत अजून किती दूर? देश बदलला, आपण बदललो का? नमस्कार, मुद्दा जनतेचा मध्ये आपलं स्वागत. आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. देशाला स्वातंत्र्य मिळून 8 दशकं पूर्ण होत आहेत. या 8 दशकांत देशानं मोठा प्रवास केला. हा प्रवास अभिमानाचा आहे, पण आत्मपरीक्षणाचाही आहे. स्वातंत्र्य मिळवणं सोपं नव्हतं. आपल्या आधीच्या पिढीनं त्यासाठी मोठा त्याग केला. अनेकांनी तुरुंगवास भोगला, अनेकांनी घरदार सोडलं, अनेकांनी लाट्या खाल्ल्या, अनेकांनी बलिदानही दिलं. त्यांच्या मनात एक भारत होता, स्वाभिमानी भारत, समानतेचा भारत, न्यायाचा भारत, गरिबी आणि अज्ञानातून बाहेर पडलेला भारत, लोकांच्या हातात सत्ता असलेला भारत. आज आपण त्या भारताच्या किती जवळ पोचलो आहोत? हा प्रश्न 15 ऑगस्टच्या दिवशी स्वतःला विचारायला हवा. देश बदलला, खूप बदलला. आजचा भारत 1947च्या भारतासारखा राहिलेला नाही. विज्ञान आणि तंत्रज्ञानात आपण मोठी झेप घेतली आहे. अन्नधान्याच्या बाबतीत देश स्वयंपूर्ण झाला. उद्योग वाढले, शिक्षणाच्या संधी वाढल्या, पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या. अंतराळापासून डिजिटल तंत्रज्ञानापर्यंत भारतानं जगाचं लक्ष वेधलं. जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारतानं स्थान मिळवलंय. हे यश कमी नाहीये, पण विकासाची दुसरी बाजूही आहे. आजही अनेकांना चांगलं शिक्षण सहज मिळत नाही, चांगली आरोग्य सेवा सर्वांना परवडत नाही. शेतकरी अनेक संकटातून जातोय. तरुणांच्या हाताला अपेक्षित इतकं काम मिळत नाही. शहरांचा विस्तार होतो, पण मूलभूत सुविधा कमी पडतात. रस्ते आहेत, पण त्यावर खड्डेही आहेत. मोठ्या इमारती आहेत, पण झोपडपट्ट्याही आहेत. तंत्रज्ञान आहे, पण डिजिटल फसवणूकही वाढते आहे. म्हणून विकास झाला नाही असं म्हणणं चुकीचं ठरेल. पण विकासाचा लाभ शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला का, हा प्रश्न नक्कीच विचारावा लागेल. स्वातंत्र्याचा अर्थ नेमका काय? आपण स्वातंत्र्य म्हणजे काय समजतो? मनाला वाटेल ते बोलणं, मनाला वाटेल तसं वागणं, सरकारवर टीका करण्याचा अधिकार, मतदान करण्याचा अधिकार, नेमकं काय? नक्कीच, पण स्वातंत्र्याचा अर्थ केवळ अधिकार नाही. स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारीही. माझा अधिकार दुसऱ्याच्या अधिकारावर आक्रमण करणारा नसावा. माझं स्वातंत्र्य दुसऱ्याच्या स्वातंत्र्याला धक्का देणारं नसावं. रस्त्यावर कचरा टाकणं हा स्वातंत्र्याचा अधिकार नाही. वाहतुकीचे नियम मोडणं हा स्वातंत्र्याचा अधिकार नाही. कर चुकवणं हा स्वातंत्र्याचा अधिकार नाही. सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करणं हाही स्वातंत्र्याचा अधिकार नाही. जात, धर्म, भाषा किंवा राजकीय मत वेगळं आहे म्हणून दुसऱ्याचा द्वेष करणं हेही स्वातंत्र्य नाही. स्वातंत्र्याला शिस्तीची जोड लागते, अधिकारांना कर्तव्याची जोड लागते, आणि याच ठिकाणी आपलं आत्मपरीक्षण आवश्यक आहे. लोकशाही म्हणजे फक्त मतदान नाही. आपण जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा अभिमान बाळगतो. तो अभिमान योग्य आहेच, पण लोकशाहीची खरी परीक्षा निवडणुकीच्या दिवशी होत नाही, ती रोजच होते. सत्ता प्रश्न विचारणाऱ्यांचा आवाज ऐकते का? विरोधकांना बोलण्याची संधी मिळते का? प्रश्न विचारणाऱ्या माध्यमांचा सन्मान होतो का? सामान्य नागरिकाला न्याय वेळेत मिळतो का? सरकारी यंत्रणा नागरिकांसाठी काम करते का? लोकप्रतिनिधी जनतेला उत्तर देतात का? हे प्रश्नही लोकशाहीचेच आहेत. लोकशाही म्हणजे फक्त बहुमत नव्हे. लोकशाही म्हणजे मतभिन्नतेचा सन्मान. लोकशाही म्हणजे प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य. लोकशाही म्हणजे सत्तेवर नियंत्रण. लोकशाही म्हणजे कायद्यापुढे समानता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकशाही म्हणजे नागरिकांचा सक्रिय सहभाग. दोष फक्त सरकारचा नाही. देशात काही चुकीचं झालं की आपण लगेच सरकारकडे बोट दाखवतो. सरकारची जबाबदारी मोठी आहे, पण नागरिकांची जबाबदारी तेवढीच महत्त्वाची आहे. एकीकडे आपण भ्रष्टाचाराला विरोध करतो, पण काम लवकर व्हावं म्हणून
काहीतरी देण्याची तयारी ठेवतो. असं का? आपण राजकारण्यांच्या घराणेशाहीवर टीका करतो, पण निवडणुकीत उमेदवाराची कामगिरी पाहतो का? की जात, धर्म, पैसा किंवा पक्ष पाहून मतदान करतो? आपल्याला स्वच्छ शहर हवंय, पण कचरा कुठेही का टाकतो? आपल्याला चांगले रस्ते हवे असतात, पण वाहतुकीचे नियम पाळतो का? आपल्याला प्रामाणिक प्रशासन हवं असतं, पण स्वतःच्या कामासाठी नियम वाकविण्याचा प्रयत्न तर करत नाही ना? हे प्रश्न आपण स्वतःला विचारले पाहिजेत. देश बदलायचा असेल तर प्रश्न सरकारपासून सुरू होतो, पण तो नागरिकांपर्यंत पोहोचला पाहिजे. नागरिकांकडून कर्तव्याची अपेक्षा आहेच, पण लोकप्रतिनिधींची जबाबदारीही त्याहून मोठी आहे. कारण त्यांच्याकडे सत्ता आहे, साधनं आहेत, निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. त्यांनी जनतेला केवळ आश्वासनं देऊ नये, कामाचा हिशोब द्यावा, निधीचा हिशोब द्यावा, निर्णय का घेतला हे सांगावं, चुकीचा निर्णय झाला तर तो मान्य करण्याचं धैर्य दाखवावं. राजकारण हे केवळ निवडणूक जिंकण्याचं साधन नसावं, ते समाज घडविण्याचं माध्यम असावं. विरोधक शत्रू नसतात, ते लोकशाहीचं दुसरं अंग असतात. माध्यमं शत्रू नसतात, प्रश्न विचारणारे पत्रकार लोकशाहीचे पहारेकरी असतात. नागरिक त्रासदायक नसतात, तेच सत्तेचे खरे मालक असतात. ही जाणीव सत्तेत असणाऱ्यांनी कायम ठेवली पाहिजे. देशाला आज सर्वाधिक गरज कशाची आहे? आज भारताला केवळ मोठ्या घोषणांची गरज नाही. आज भारताला जबाबदार नागरिकत्वाची गरज आहे, प्रामाणिक प्रशासनाची गरज आहे, कायद्याचा समान वापर करण्याची गरज आहे, सर्वांना समान संधी देण्याची गरज आहे. तरुणांना रोजगाराची गरज आहे, शेतकऱ्याला स्थैर्याची गरज आहे, शिक्षणाला दर्जाची गरज आहे, आरोग्य सेवेला विश्वासार्हतेची गरज आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे समाजाला एकमेकांवर विश्वास ठेवण्याची गरज आहे. आपण मतभेद करूया, पण मनभेद नको. प्रश्न विचारूया, पण द्वेष नको. सरकारवर टीका करूया, पण देशावर अविश्वास नको. देशभक्ती म्हणजे केवळ तिरंगा लावणं नाही. देशभक्ती म्हणजे सार्वजनिक मालमत्ता आपली समजणं, कर प्रामाणिकपणे भरणं, कायद्याचा आदर राखणं, मतदान करताना योग्य प्रश्न विचारणं, चुकीच्या गोष्टींना विरोध करणं आणि स्वतःची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणं. स्वातंत्र्य सैनिकांना हीच खरी आदरांजली आहे. आपल्या आधीच्या पिढीनं आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं. आता आपली पिढी पुढच्या पिढीला काय देणार? केवळ मोठे महामार्ग, मोठ्या इमारती, मोठी अर्थव्यवस्था एवढंच देणार का? की त्यासोबत चांगला समाज, न्याय व्यवस्था, सुरक्षित वातावरण, स्वच्छ शहर, सक्षम शिक्षण व्यवस्था, समान संधी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मजबूत लोकशाही हे आपण देणार आहोत का? 80 वर्षांपूर्वी स्वातंत्र्य मिळालं, पण स्वातंत्र्याचा खरा अर्थ प्रत्येक नागरिकाच्या जगण्यात उतरवण्याचं काम अजून बाकी आहे. स्वप्नातील भारत एका दिवसात घडणार नाही. तो सरकार एकट्यानं घडवणार नाही, तो नागरिकही एकट्यानं घडवणार नाहीत. दोघांनी मिळून घडवावा लागेल. म्हणून यंदा 15 ऑगस्टला तिरंग्याला सलाम करताना एक प्रश्न स्वतःला विचारूया. ज्या भारतासाठी आपल्या पूर्वजांनी बलिदान दिलं, तो भारत पुढच्या पिढीला देण्यासाठी आपण आज काय करत आहोत? या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तरच आपल्या स्वातंत्र्याची खरी कसोटी आहे. स्वातंत्र्य मिळालंय, आता ते अर्थपूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे. जय हिंद. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, यावर आपलं मत काय आहे आम्हाला कॉमेंट करून जरूर कळवा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी, आपल्याला भेडसावत असलेल्या मुद्द्यांवरील चर्चा ऐकण्यासाठी पाहत रहा मुद्दा जनतेचा, फक्त आय लव्ह नगरवर.